नर्मदे हर बागोन्या येथील श्रीराम मंदिर या ठिकाणी इथे या भवनामध्ये विश्राम मिळाला आणि सुंदरपैकी प्रसादी समस्त गावकरी मंडळी मिळून सार्वजनिक अन्नछत्रालय या ठिकाणी प्रसाद मिळाला। समोर हनुमंतरायाचं मंदिरसुद्धा आहे। इथून आज सकाळचा प्रवास आरंभ होतोय। 6:20 झालेत। नर्मदे हर मात गंगे हर, नर्मदे हर मात गंगे हर। परमपूज्य डोंगरेजी महाराज यांच्या द्वारे प्रस्थापित आणि त्यांच्याद्वारे संचालित असणारा हा अन्नक्षेत्र आश्रम रुक्मिणी पंढरीनाथ मंदिर महेश्वर 1985 साली या मंदिराची निर्मिती परमपूज्य डोंगरेजी महाराज यांनी केलेली आहे आणि सुंदर या मंदिराचा परिसर आहे। अगदी पंढरपुरात आल्यासारखं दिंडीरवन या ठिकाणी तयार झालेलं आहे। बरोबर समोर गरुड पार आहे आणि मैयाच्या उत्तर तटाला आहे, अगदी नर्मदा मैयाच्या उत्तर तटाला आणि खूप सुंदर हेमाडपंथी पद्धतीनं त्या काळी बांधकाम 1985 साली बांधकाम झालेलं आहे। आणि आता दर्शनाची वेळ नाही, मी आलो तेव्हा इथे भजन चालू होतं, त्यामुळे थोडा वेळ भजनात बसलो। पांडुरंगाचा जप झाला आणि मग आरती झाली आणि पांडुरंगाचा भोग लागून मला प्रसाद मिळाला। सुंदर मैयाचं दृश्य आहे आणि हे क्षेत्र जे आहे हे मैयाच्या उत्तर तटाला आहे आणि महेश्वरच्या पश्चिम दिशेला सर्वात सुरुवातीचा आश्रम या परिक्रमा मार्गाने म्हटलं तर हाच आहे। पण अतिशय बोळीत रस्ता असल्यामुळे सगळ्यांना कळून येत नाही। मी सुद्धा विचारत इथपर्यंत पोहोचलो, पण फार सुंदर मंदिर आहे। नर्मदे हर मात गंगे हर। आता इथे थोडं पडायचं, पडोनी राहीन तै ठाई उगाच संताची पायी, अशा प्रकारे आराम करू आणि पुढे मंडलेश्वरकडे कूच करू। नर्मदे हर मात गंगे हर। सुंदर मंदिराचा परिसर आहे आणि इथे थोडी आधी येऊन जर सूचना दिली तर परिक्रमावासींसाठी ते प्रसादी वगैरे करतात। आज 17 परिक्रमावासींसाठी केला स्वयंपाक आणि 18-20 परिक्रमावासी जेवलेत। काही वृद्ध 2-3 मातासुद्धा इथे आहेत, त्यांचंसुद्धा या ठिकाणी सेवा अर्चन होतं। नर्मदे हर, नर्मदे हर श्री लक्ष्मी मंदिर। आणि आपण सध्या आहोत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पावन अशा महेश्वर नगरीमध्ये आणि हा सुंदर घाट पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या हस्ते बांधण्यात आलेला आहे। आणि आता 6 डिसेंबर 2025 पासून इथे सुद्धा मैयाची महाआरती होते। या छत्र्या आहेत, याखाली 3 पंडितांद्वारे महाआरती होते। असा हा अहिल्याबाई घाट आणि या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटामध्येच आपण दर्शन घेऊ आणि थोडा मैयामध्ये असणाऱ्या जीवांसाठी प्रसाद अर्पण करू। मैयाचं दर्शन घेऊ आणि पुढील परिक्रमा आरंभ करू। तसं हे क्षेत्र फार मोठं आहे, इथे दर्शनासाठी खूप आहे, पण आपण पर्यटनासाठी नाही, त्यामुळं थोडं अवलोकन करायचं आणि पुढे जायचं। नर्मदे हर बघा, नर्मदे हर मात गंगे हर। एक खालून येतात तरी घेत आहेत। नर्मदे हर बोटिंग सुद्धा चालू आहे। नर्मदे हर असा सुंदर माईचा किनारा आहे आणि हे आहे मंडलेश्वर धाम आणि फारच रम्य असा संध्याकाळचं आकाश आणि हे दर्शन आहे। हे रेकॉर्डिंग होतं आहे, शूटिंग श्री काशी विश्वनाथ धाम। आता नेमकेच आमची जागीरदार काकांबरोबर भेट झाली। काकांनी सांगितलं पटपट वर जा तुम्ही, आसन लावा, पण इथला सूर्यास्ताचा आनंद वेगळा आहे। फारच सुंदर सूर्योदय आहे। काशी विश्वेश्वर धामाच्या या
मंदिरामधून दर्शन होतं. नर्मदी हर मात गंगे हर. इकडे सुद्धा प्रशस्त पूल आणि मैयाचा सुंदर किनारा. सौम्य प्रकारे मैयाचा आवाज येतो. नर्मदी हर मात गंगे हर.